रसिको नमस्कार. ग्रंथालय आयोजित साहित्याच्या पारावर या कार्यक्रमात मी किरण येले आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आणि आपण जो या उपक्रमास भरभरून प्रतिसाद देत आहात त्यासाठी आपले आभार मानतो. आजच्या भागात साहित्याच्या पारावर आले आहेत महाराष्ट्रातले दोन महत्त्वाचे साहित्यिक. त्यापैकी एक आहेत वाशिमचे कवी मोहन शिरसाट आणि दुसरे आहेत साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त श्रीकांत देशमुख. साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित कवी लेखक श्रीकांत देशमुख आज साहित्याच्या पारावर आलेत. प्रशासकीय सेवेत अधिकारी असणाऱ्या देशमुखांनी कविता, ललित गद्य, वैचारिक लेखन यासोबतच काही पुस्तकांचं संपादनही केलंय. प्रयोगशील शेतकरी असणाऱ्या देशमुखांच्या लेखनात त्यांचं शेतीमातीशी समरस होणं जसं येतं त्याचप्रमाणे ग्रामीण जीवनाचा जाणीवेचा फार मोठा परीघही त्यांच्या लेखनातून आपण अनुभवू शकतो. पडझड वाऱ्याच्या भिंती हे त्यांचं ललित गद्य आणि या पुस्तकाविषयी ते आज आपल्याशी बोलणार आहेत. या पुस्तकावर वाचक म्हणून प्रतिक्रिया देत आहेत प्रसिद्ध नाटककार, लेखक, रंगकर्मी शंभू पाटील. अपूर्णांक हे त्यांचं गाजलेलं नाटक आणि खानदेशातल्या नाट्य आणि सांस्कृतिक चळवळींमध्ये त्यांचा फार मोठा सहभाग आहे. या दोघांचंही साहित्याच्या पारावर मनापासून स्वागत. पडझड वाऱ्याच्या भिंती. माझं आणि माझ्या गावाचं नातं खूप आदिम असावं असं मला खूपदा वाटतं. या गावात मी जन्मलो. शेताशिवारातली गल्ली बोळातली माती अंगावर घेत वयानं वाढलो. माझ्या गावाचं वय मला सांगता येणार नाही. माझ्या गावाला एक मोठी नदी आहे. माणसांची पहिली वस्ती कुठल्या तरी नदीच्या काठावर वसली असं सांगतात. नदी काठानं वसलेल्या कितीतरी गावांपैकी माझंही गाव. याच नदीच्या काठावर फार प्राचीन काळात माझा एखादा आदिम पूर्वज सर्वप्रथम वस्तीला आला असावा. तेव्हापासून माझ्या गावाचं वय असंच नदीच्या पाण्यासारखं वाहत आलं असावं. पाण्याचं वय जसं कधी वाढत नाही आणि कमी होत नाही तसंच गावाचंही असावं. गावात जन्माला आलेली एक पिढी वाढते, फळते, फुलते. एका पाठोपाठ आगमाग जन्माला आलेले तसेच एका पाठोपाठ आगमाग निघून जातात. एक गेला त्याचं दुःख काही काळ घरीदारी शिवारावरती रेंगाळत राहतं. पुन्हा सारेजण काही न झाल्यासारखं जगू लागतात. एकाच्या जागेवर दुसरा येतो, दुसऱ्याच्या तिसरा, चौथा येतो. माणसं येतात जातात. गाव मात्र डोळे मिटून आपल्या जागेवर स्थिर असतो. गावाचं हे स्थैर्य कोणालाही हलवता येत नाही. खूप खोलवर रुजलेल्या भूगर्भात मैलोन मैल मुळं पांगवलेल्या एखाद्या अतिप्राचीन वृक्षासारखं असतं हे गाव. गावाच्या एखाद्या कोपऱ्यातलं एखादं घर खूप जुनं होऊन गळू लागतं. मातीच्या भिंती झडू लागतात. माणसाचं शरीर खूप झिजत झिजत म्हातारपणापर्यंत बारीक बारीक होत जातं. कधी काळी कुठल्या तरी पिढीनं बांधलेल्या घराची अवस्था यापेक्षा वेगळी नसते. गावाच्या गल्लीबोळातून अशी पडक्या झडक्या अंगानं कशी बशी उभी असणारी कितीतरी घरं दाखवता येतील. गावातला कुठला तरी एखादा मुख्य रस्ता, गावातून शेत शिवाराला जोडणारा, शेतातला मालटार बैलगाड्यांनी वाहून आणणारा, त्याला जोडणारे गावातले कितीतरी बोळ असतात. या बोळातून कितीतरी बारकीसारखी घरं आपल्या माणसांसह अशीच पडत झडत उभी असतात. त्यांच्या ह्या गळाटलेपणाकडं कोणाचं फारसं लक्ष नसतं. अगदी वाऱ्याच्या झोतानंही केव्हाही कोसळू शकतील अशा घरभिंती कित्येक वर्ष चिवटपणानं उभ्या असतात. कधीतरी मग एखाद्या पावसाळी रात्रीला नकळतपणे एखाद्या भिंतीचा कोपरा वा सगळी भिंतच कोसळते. गल्लीबोळातला उजेड थेट घरात शिरतो. भिंती आतलं उघडं घर आणखीच उघडं वागडं होऊन जातं. येणाऱ्या जाणाऱ्यालाही त्याचं काही विशेष वाटत नाही. सर्वांचं जगणं एका सारख्याच पद्धतीनं चाललेलं असतं. पडझड वाऱ्याच्या भिंती हा माझा ललित लेख संग्रह 2005 साली ग्रंथालयाकडून प्रकाशित झाला. खरं म्हणजे
या ग्रंथाच्या निर्मितीची प्रक्रिया ही त्याही पूर्वी जवळपास 15 वर्ष आधीपासूनची आहे. जवळपास 1998-99 पासून मी कच्च्या स्वरूपामध्ये यातले काही लेख लिहिले होते. परंतु नंतर 10 वर्षानंतर असं वाटलं की याच्यामध्ये काहीतरी महत्त्वाचं आहे की जे आपल्याला सांगायचं आहे. आणि 10 वर्षानंतर म्हणजे 2010 साली जवळपास मी त्याचं पुनर्लेखन सुरू केलं आणि पुनर्विस्तार सुरू केला. आणि त्यातून जे मुळात छोटे छोटे असणारे लेख होते ते अतिशय दीर्घ स्वरूपाचे लेख झाले. म्हणजे जवळपास 300 पृष्ठांचा असणारा हा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये एकूण 18 लेख आहेत. खरं म्हणजे ललित लेखनाकडे पाहण्याची एक वेगळी पद्धत आपल्याकडे आहे. सर्वसाधारणपणे मी त्याला वेगळ्या भाषेत असं म्हणेल की सनातनी वृत्तीचे जे काही समीक्षक आहेत ते ललित लेखाला नेहमीच दुय्यम अशा स्वरूपाचं स्थान देत आलेलं आहे. म्हणजे काहींचं म्हणणं असं आहे की एखाद्या लेखकाचं जे मुख्य लेखन आहे ते संपल्यानंतर काहीतरी लिहायचं आहे म्हणून लिहिलेलं जे काही लेखन असतं ते म्हणजे ललित लेखन. खरंच असं मानता येईल का? आपल्याकडे ललित गद्याची एक फार समर्थ अशी परंपरा आहे. आपल्याला माहिती आहे की इरावतीबाई, दुर्गाबाई, श्रीनिवास विनायक कुलकर्णी, वि. द. घाटे, आनंद यादव, प्रकाश नारायण संत, गौरी देशपांडे, महेश एलकुंचवार, शांताबाई, मिलिंद बोकील, राभी जोशी, व्यंकटेश माडगुळकर येथपासून तो अगदी अलीकडच्या काळामध्ये तुरळक स्वरूपात का होईना दासू वैद्य, अशोक कोतवाल, रेणू पाचकोर यांच्यासारखे कवी लेखक हे आपलं ललित लेखन सातत्याने करताना दिसतात. मला स्वतःला असं वाटतं की नेमकेपणानं व्यक्त होण्याचं एक महत्वाचं माध्यम म्हणून मी ललित लेखनाकडे पाहतो. ललित लेखन हे कविताही असते आणि गद्यही असतं. हे पुन्हा त्याचं एक सामर्थ्य स्थान आहे. माझ्या पडझडवाऱ्याच्या भिंतीमध्ये जो की अवकाश आलेला आहे तो अवकाश माझ्या गाव हा त्याचा केंद्र नक्कीच आहे. परंतु त्या गावाला भिडून असणारं जे की सगळं जगणं असेल, त्या गावाला भिडून असणारी पाखरं आहेत, त्या गावाला भिडून असणारी जी काही जीवसृष्टी आहे, जो काही अवकाश आहे, जे काही आकाश आहे, नद्या नाले आहेत, ओहळ आहेत आणि गावातली सगळी जी माणसं आहेत, या सगळ्यांचं जोडून जे काही जगणं असतं. माझं स्वतःचं असं मत आहे की गाव ही एक समूहनिष्ठ अशा स्वरूपाची व्यवस्था आहे. परंतु त्याचं जे की जैविक स्वरूप आहे ते आपण कसं बघायचं नेमकं? म्हणजे माझ्या एका कवितेमध्ये तो संदर्भ आहे की गाव हा नुसताच गाव नसतो. म्हणजे हे गावाचं नुसतं गाव नसणं जे काही असतं ते नेमकं काय असतं याचा शोध घेण्याची गरज मला जेव्हा वाटली तेव्हा कवितेच्या बाहेर जाऊन मला त्याचा शोध घ्यावा वाटला. खरं म्हणजे कवितेच्या बाहेर मी जातो असं म्हणत असताना मी कविता सोडतो असंही नाही. म्हणजे मी जे आधी म्हटलेलं आहे की बऱ्याच लोकांची अशी धारणा आहे की महत्वाचं लेखन संपल्यानंतर ललित लेखन होतं. माझ्या संदर्भामध्ये ही प्रक्रिया नेमकी उलटी झालेली आहे. माझं कवितेचं लेखन चालू होतं त्याच काळामध्ये माझं ललित लेखन चालू होतं आणि माझी कविता ही सुद्धा माझ्या ललित लेखनातून जे काही बोललेलं आहे तेच सांगणारी आहे. आणि त्याचबरोबर नंतर आलेली माझी कादंबरी ही सुद्धा त्याच्याशी नातं सांगणारी आहे. उलट मला असं स्वतःला वाटतं की ललित लेखन किंवा ललित गद्य हे एखाद्या लेखकाला समृद्ध करणारं अशा पद्धतीचं असतं. माझ्या या ललित लेखनामुळं मराठी भाषेचा कोपरा कणभर जरी समृद्ध झाला तरी मला आनंद वाटेल. तो जर उजळला असेल तर नक्कीच आनंद वाटेल. या प्रकाशनाबद्दल ग्रंथाली, सुदेश इंगलासपूर आणि माझे सगळे वाचक यांनी अतिशय उत्तम प्रतिसाद महाराष्ट्रभरातून दिला. सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. बळीवंत आम्ही भुईचेच दास, भुईचाच वास अंगोपांगी, भुईचाच वास अंगोपांगी असं म्हणत आपलं कुणबीपण आणि कृषी जनसंस्कृती परंपरेचा उद्गार करणारी कविता ज्यांच्या कवितेतनं आली ते कवी श्रीकांत देशमुख. नवोदत्तरी साहित्यातलं अत्यंत महत्त्वाचं नाव. मला आज म्हणजे बोलायचं किंवा सांगायचं आहे आणि माझा आवडता, आता मी त्याला काय म्हणू, म्हणजे पडझड वाऱ्याच्या भिंती. काय नेमका हा ललित लेख आहे, कथासंग्रह आहे, व्यक्तिचित्रण आहे की सामाजिक दस्तऐवजीकरण आहे? काय नेमकं याला असं लेबल लावता येत नाही. मी जेव्हा पडझड वाऱ्याच्या भिंती वाचलं आणि मी श्रीकांत देशमुखांना म्हणालो की अहो तुम्ही अनेक कादंबऱ्यांचा दस्तऐवज
हे लिहून काय केलं त्याचं? या प्रत्येक प्रकरणाची कादंबरी होऊ शकते, इतकं ते सकस आहे, इतकं ते महत्त्वाचं आहे. म्हणजे पडझड वाऱ्याच्या भिंती शीर्षकापासून तुमचा ताबा घेतं आणि एकदा वाचायला तुम्ही लागलात की ते झपाटल्यासारखं वाचत तुम्ही पुढे सरकता. ते मी जसं म्हटलं ना की ते भूतकाळात रमणं नाही आहे, तर काय घडलं नेमकं, का जगणं इतकं अपरंपार बदललं, त्या अपरंपार बदललेल्या जगण्याचा समाजशास्त्रीय दृष्टी, त्याचं जे शास्त्र आहे त्या शास्त्राच्या अंगाने पण विचार केला तर त्याचं उत्कृष्ट दस्तऐवजीकरण आपल्याला पडझड वाऱ्याच्या भिंतीमध्ये दिसतं. मग ते केवळ तपशील आहे का? मुळात श्रीकांत देशमुखांची शैली जी आहे ती कॅमेरा घेऊन टिपत जाणं आणि त्याचं डॉक्युमेंटेशन करणं हे आहेच, पण त्यात भावनेचा ओलावा आहे आणि म्हणून ते अत्यंत महत्त्वाचं वाटतं, अत्यंत महत्त्वाचं. म्हणजे मी त्यातलं सगळ्या वाचल्या, पण नलिनी देवराव जी मला भेटली, जिने माझा ताबा घेतला, मनामस्तकावरती फिरली आणि त्याचा परिणाम असा झाला की त्या नलिनी देवरावला मी त्याचं नाट्यकरण केलं आणि आता परिवर्तन जळगावच्या वतीने आम्ही नलीचे प्रयोग करतो आहे. या नलीला म्हणजे अगदी 50 प्रयोग झाले, करोना असता तर 100 झाले असते एव्हाना. तिने ताबाच घेतला आहे. प्रेम प्रकरण आपल्याला नवीन नाही, पण ज्या पद्धतीचं प्रेम आणि ज्या पद्धतीचं स्त्रियांचं जगणं नलीमध्ये येतं ना, मला वाटतं पडझड वाऱ्याच्या भिंती इथे अतिशय श्रेष्ठ आणि ते महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. बापू, लंगडा आंबा, किती व्यक्तिरेखा, मामा, कसलं सुंदर आहे. म्हणजे एकदा तुम्ही वाचायला सुरू केल्यानंतर तुम्ही तुमचे राहत नाही, तुम्ही पडझड वाऱ्याच्या भिंतीबरोबर तुम्ही त्या सगळ्या पडझडीसोबत हिंडत असता, बघत असता, अनुभवत असता. नाही फिरलो माघारी या शीर्षकाचा कविता संग्रह जो मोहन शिरसाट यांनी लिहिला आणि एप्रिल 2018 मध्ये प्रकाशित झाला, ग्रंथालयाने प्रकाशित केला. त्या कविता संग्रहाची निर्मिती प्रक्रिया, त्या निर्मिती मागची मूल्ये, धारणा प्रकट करणार आहेत कवी मोहन शिरसाट आणि त्यानंतर वाचकाचा अभिप्राय म्हणून या संग्रहावर भाष्य करणार आहेत प्राध्यापिका विद्या बयास ठाकूर. त्या स्वतः चांगल्या कवयित्री आहेत, त्यामुळे त्यांचं म्हणणे, त्यांचे शब्द, त्यांची वाक्य मला वाटतं महत्त्वाची ठरतील. या संग्रहावरचं त्यांचं भाष्य महत्त्वाचं ठरेल. तसेही या कविता संग्रहाने प्रकाशित झाल्यानंतर अनेक जाणकारांची लक्ष वेधून घेतलेलं आहे. त्यावर अनेकांनी चांगलं भाष्य केलेलं आहे, त्याला पुरस्कारही अनेक मिळालेले आहेत. या कविता संग्रहातून जो मोहन शिरसाट दिसतो, मोहन शिरसाट नावाचा कवी दिसतो, तो कवी बहुजनांचं प्रतिनिधित्व करतो, दबलेल्या पिसलेल्या वर्गाचं प्रतिनिधित्व करतो. याचं कारण जे आहे ते मला वाटतं मोहननी तू स्वतः सांगावं. तू कुठे कुठे काय काय अनुभवलंस ते मला वाटतं की तू रसिकांना ऐकवावं. मोहनची कविता काय आहे ते 1-2-3 ओळीमध्ये मी इथे सांगू शकेन. त्याच्याच ओळीत आहेत की त्याच्या कवितेत म्हणतो तो की या देहनिष्ठेत, या कवितेत म्हणतो तो की होत नाहीत डोळे कुरूप, भसाडे नाहीत कान, फुटत नाहीत सुळे पायांना, पडत नाही जित्या जिभेची वाकडी पाऊल, मुखर राहत नाही डोकं, दिसत नाही खुभाव नाकाच्या नजरेत. असा वेगळ्या प्रतिमा आणि रूपक वापरणारा कवी आज साहित्याच्या पारावर आलेला आहे. आपण त्याचं स्वागत करू आणि मोहनला मला वाटतं विचारूया की या कविता संग्रहाच्या निर्मितीची कहाणी काय आहे. ग्रंथालय प्रकाशनच्या वतीने साहित्याच्या पारावर या नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये आपल्याशी संवाद साधताना मला मनापासून आनंद वाटतो. गेल्या 25-30 वर्षापासून कविता लिहित होतो, परंतु कविता संग्रह प्रकाशित झाला नव्हता. पण ग्रंथालयाने माझा 2018 साली नाही फिरलो माघारी हा कविता संग्रह प्रकाशित केला आणि मी कवी म्हणून लोकांसमोर आलो. त्यानंतर या कविता संग्रहाला भरभरून प्रतिसाद दिला लोकांनी
अनेक मान्यवर समीक्षकांनी यावर समीक्षण लिहिले, वर्तमानपत्रामध्ये परीक्षणं पण लिहिलेत. मान्यवर अशा संस्थांनी या कविता संग्रहाला पुरस्कार पण दिले, महाराष्ट्राच्या बाहेरील संस्थांनी. विशेष म्हणजे नाही फिरलो माघारी ही कविता मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये तिचा समावेश केला गेला. हा खडतर प्रवास जो आहे माझा गावापासून महानगरापर्यंत, तो खडतर प्रवास खरतर हा कष्टकऱ्याचा प्रवास आहे, शेतमजुराचा हा प्रवास आहे. गावखेड्यात राहणारे जे काही मजूर आहेत, मोलमजुरी करणारे, त्या मजुराची ही व्यथा वेदना या कविता संग्रहामध्ये ती आलेली आहे. माझे वडील सालदार असल्याने अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये बालपणापासूनच मला मोलमजुरीची कामं करावी लागत होती. आणि शेतीची सगळ्या प्रकारची कामं करता करता इतरही विहीर खोदणे म्हणा, किंवा वीटभट्टीवर कामगार म्हणून म्हणा, किंवा डांबरी रस्त्यांवर कामगार म्हणून म्हणा, सगळ्या प्रकारची बालपणातच मी कामं केली. त्यामुळे बालमजूर म्हणूनही हा घेतलेला अनुभव, मी जसं गावामध्ये शेती मातीची सगळी कामं केली शालेय जीवनामध्ये, तसंच शालेय जीवनामध्येच मी महानगरात मुंबईला सुद्धा गेलो. तिथे हॉटेलचा पोऱ्या म्हणून किंवा बिगारी काम म्हणून 7व्या मजल्यावर रेतीचं बोऱ्या मी नेत होतो त्यावेळेला 1984ला. हा सगळा गावातला शेतमजूर ते महानगरातला बिगारी असा सगळा अनुभव घेतला असताना मला आजही कष्टकऱ्यांची जी पीडा आहे, वेदना आहे, ही मला माझी वाटते. आणि तोच प्रवास या नाही फिरलो माघारीमध्ये आलेला आहे असं मला वाटते. म्हणूनच हा कविता संग्रह ज्यांनी आतड्यांना पीड देऊन ज्ञानदीप तेवत ठेवला आहे त्या साऱ्यांना मी अर्पण केलेला आहे. तर कष्टकऱ्यांचं जीणं आजही आपल्या सगळ्यांना या करोना काळातही त्यांना किती वेदना सोसाव्या लागल्या याची आपल्याला जाणीव आहे. माझी पहिली कविता मी आपल्या समोर सादर करतो, नाही फिरलो माघारी, की जी कविता संग्रहाचं शीर्षक आहे. झाडाचा पाझर आटला, पाण्याचं पाणी पण निस्तेजलं, नदीचं नदी पण लोपलं, सागराचे गर उधानले, मातीचा दुभंग उतला, पाषाणाला भंग फुटला. हा ऊर भऱ्या चढ फुटबॉल झालेला मी, भूकंप अर्ध्या रात्री संपावर सर्व इंद्रिये, मिळणाऱ्या वाट्याला झिरोने गुणलेले, मायनस गटातल्या प्रतलातले झिणे, भोंगळा पाऊस रुग्णवाहिकेतून नेताना, उसासे घेताना अदमासे होणे, चाके आरे पाष्टे ढिली झालेली, अनाथ पायांची दीपमाळ काळवणलेली, हे दबलेले श्वास अधिक दाबून राहिलेले, वायनांची चाळणी पायांची गाळणी, चिंध्यांचे काळीज अंथरलेले, देहाच्या पडक्या घरात मनकोरीच्या कलेचा कागद कोरा, आकांक्षांच्या उपाशी पोटाला लक्तरांचे मुरमुरे, धुकधुक जीवांना नेहमी चिरफाड घरात अंधाराच्या पापण्या दिव्यांच्या आडोशाला, आसवांच्या पुरात खेड भांड्यांसकट वाहून गेलेले, वस्त्यांची मसनवाट उजळलेल्या परिघात, गांधील माशांचा चावा सर्वांगावर, घावांच्या व्रणांचे कवच नेसताना, नाही फिरलो माघारी, नाही फिरलो माघारी. गावखेड्यात आपण गेल्यानंतर आपला बालपणचा मित्र आपल्याला भेटतो की जो अजूनही शेतामध्ये शेतमजुरी करत आहे. त्याचं दुःख या कवितेमध्ये मी व्यक्त केलेलं आहे. कसलेल्या जरट हातांचे अलगद घेतले चुंबन, गावी गेल्यावर अर्ध्यावर शिक्षण सोडलेला अगळ ढगळ अंगरख्यातला भेटला लंगोटिया, सेकहँड करून मारली गळा मिठी, तेव्हा त्याचे रुतले रखरखीत हात माझ्या मऊशार हातांना, मी पुन्हा निरखले त्याचे हात बोट, जाडसर अन कणगुरे बाहेर आलेले, बोटांच्या हरेक कांड्यांवर तळहातांवर रटण्या घटण्या वर उठून आलेल्या,
बालपणात वीटभट्टीच्या खंगर विटा आणताना पोळलेले माझे हात आणि फुटलेल्या बोटांची झाली आठवण ताजी. हात तसाच हातात ठेवून माझी कोमल बोट त्याच्या रखरखीत बोटांवर फिरवताना मला आठवला माझा बाप, आजा आणि पणाजा. माझे सहपिढेचे डोळे पाणावले तेव्हा मित्र म्हणाला, असा हरकून काय बघतो? उन्हातान्हातले कसलेले हात नाजूक कसे राहतील? पोटातल्या नाळेच्या भुकेचा निबरपणा उतरलाय या हातात. हात असे राबतात दिनरात, दररोजची काट टाकून कामाची सळसळ सगळी हातांच्याच भरोशावर. अशा आतड्यातल्या शब्दात व हातात साठलेला घामाचा वास वाटला मला सुवास. आणि अलगद मी त्याच्या कसलेल्या जरट हातांचे घेतले चुंबन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 साली जी नागपूरला दीक्षाभूमीला धर्मांतर केलं, त्या धर्मांतराला ही समर्पित माझी कविता नाग नदी किनारी. मी उतरवून ठेवलेत माझे हात, कातही सोलून घेतली जुनी, डोळे लपकणारे फोडून घेतले, खोबणी निरंक केली, लटपटणारे पाय काढून घेतलेत, ढोपरणारे खुंबे आवरून घेतलेत, बोथट जिभेची धार परजवून घेतली, नुसता पिंजरा असलेल्या जिवंत श्वास नसलेल्या छातीला लावली माती. बधीर इंद्रिये पिढीचा वारसा घेऊन आलेले त्यांनाही केलं ट्रान्सफर ग्लोबल सेन्सरमध्ये. नस्तित्वाचं मातेरं भरलेल्या मेंदूला घेतलं पाखडून, भाषा आजीजीची मोल्ड करून धारदार पण बोल्ड विणली ओठात. ढिलेपणाला लावली आग, दम भरलाय उरात आव्हानांचा. या नव्या प्रहरात रूपांतरित तणासह हे पोकळ मनही केलं ठासीव. नाग नदी किनारी शिलेचे पाणी प्राशून शिळा आमच्यातली घेतली जागवून. धन्यवाद. नाही फिरलो माघारी या कवी मोहन शिरसाट यांच्या काव्यसंग्रहातील कविता या प्रामुख्याने कविमनाने प्रचलित समाज व्यवस्थेला दिलेला प्रतिसाद या स्वरूपाच्या आहेत. याशिवाय कवीच्या स्त्रीविषयक जाणीवा व्यक्त करणाऱ्या कविता व इतरही काही विषयावरच्या कविता या काव्यसंग्रहामध्ये आहेत. वंचित शोषित समाज घटकाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मोहन शिरसाट यांनी जात व्यवस्था, दारिद्र्य, त्या अनुषंगाने वाट्याला येणारी उपेक्षा, हालअपेष्टा, अपमान या सर्व पिळून काढणाऱ्या अनुभवांचा पुरेपूर अनुभव घेतलेला आहे. असं असताना सुद्धा सामाजिक विषमतेवर भाष्य करत असताना कवी कुठेही तक्रारीचा किंवा नकारात्मक सूर आळवत नाही. त्याऐवजी या परिस्थितीवर मात केल्याचा सार्थ अभिमान कवी त्याच्या कवितांमधून ठामपणे व्यक्त करतो. कवीने अभिव्यक्तीसाठी वापरलेल्या प्रतिमांचा आणि विशेषणांचा विचार केला असता असे दिसून येते की कवीच्या विचारांवर आंबेडकरी विचारांचा आणि बौद्ध विचारांचा मोठा प्रभाव आहे. उदाहरणार्थ कवी लिहितो, कुठेही घुटणे न टेकणारी कवीची छाती ही संविधानी छाती आहे. त्याच्या रक्ताचा झरा हा प्रबोध रक्ताचा झरा आहे. आणि अशाच प्रकारची अनेक विशेषणं, अनेक प्रतिमा आपल्याला काव्यसंग्रहावर विखरून असलेल्या आढळतात, ज्यावरून कवीचा वैचारिक वारसा स्पष्ट होतो. कवीच्या अभिव्यक्तीचं दुसरं एक महत्वाचं वैशिष्ट्य की त्यांनी वापरलेल्या ज्या प्रतिमा आहेत त्या प्रतिमा ह्या देहनिष्ठ प्रतिमा आहेत. या प्रतिमा देहनिष्ठ असण्याचं कारण हे कवीने त्याच्या दारिद्र्याच्या आयुष्यामध्ये केलेल्या हालअपेष्टा हे आहे. आणि हे कारण काव्यसंग्रहातूनच उघड होतं. त्यांच्या कविता वाचतानाच वाचकाच्या लक्षात हे कारण येतं.
त्यांच्या अभिव्यक्तीचं आणखी एक महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे, त्यांनी वैदर्भीय बोलीतील स्थानिक शब्दाचा खूप चांगल्या पद्धतीने वापर केलेला आहे. या कविता जरी मुक्तछंदातल्या असल्या तरी या कवितेमध्ये फांजर, फसान, झाकोट, आगर अशा प्रकारचे शब्द खूप चपखलपणे, प्रमाण भाषेत लिहिलेल्या या मुक्तछंदामध्ये खूप चपखलपणे अशा प्रकारच्या शब्दांचा कवीने वापर केलेला आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे एक प्रकारच्या संयमी भाषेत व्यक्त होणारी ही विद्रोही स्वरूपाची कविता आहे. जात व्यवस्थेवर, सामाजिक विषमतेवर भाष्य करणारी ही कविता कुठेही नकारात्मक स्वरूपाची नाही. त्या काव्यसंग्रहाच्या शीर्षकासारखीच ठाशीवपणे एक ठामपणा अधोरेखित करणारी ही कविता आहे. आपल्या मुळांचा, परंपरेचा शोध घेत व्यक्त होणं असो किंवा सामाजिक विषमतेवर भाष्य करणारा संयत विद्रोह असो, श्रीकांत देशमुख आणि मोहन शिरसाट या आज सहभागी झालेल्या दोन्ही साहित्यिकांनी त्यांचा लेखन प्रवास, लेखनामागची प्रेरणा या गोष्टी अतिशय सहजपणे आपल्यासमोर मांडलेल्या आहेत. सहभागी वाचक शंभू पाटील, प्राध्यापिका विद्या बायस ठाकूर यांनीही या पुस्तकांविषयी त्यांना काय वाटलं हे सुद्धा मनमोकळेपणाने आपल्याला सांगितलं. ग्रंथालीच्या या 8व्या साप्ताहिक अक्षर मैफिलीचा समारोप करताना या चौघांचेही मनापासून आभार. ग्रंथाली आणि वैभव महाराष्ट्राचे यूट्यूब चॅनलविषयी तुम्हाला आता माहिती आहेच. आमच्या संपर्कात रहा. पुन्हा भेटूया पुढच्या शुक्रवारी ग्रंथालीच्या साहित्याच्या पारावर. नमस्कार.